त्या या ठिकाणी दिसून आलेल्या आहे। त्यामुळे लोक बाहेरचे आले होते का आणि कट काय होता बघ। आता या गल्ल्या ज्या आहेत त्या पोलिसांनी बंद केलेल्या आहे। आत्ता शांतता आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु लोकांच्या मनात भीती आहे कारण की इथले स्थानिक जे आहे ते म्हणतायत की हिंदूंची घरं टार्गेट करण्यात आली। काय प्रवीण दटकेंनी आरोप केला की हिंदूंची घरं टार्गेट करण्याच्या घरांना जिथे टार्गेट करण्यात आलं, हे समोर KGN याला काही टार्गेट करण्यात नाही आलं। इथे एक ठेला होता मुस्लिम बाईचा, त्याला काही टार्गेट करण्यात नाही आलं आणि सगळे हिंदूंच्या घरांना इथे टार्गेट करण्यात आलं। 300 ते 400 लोक ते इथे सामील होते। त्यांनी घरावर दगडफेक केली, गाड्या काढल्या आणि घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यांनी। ह्या ठिकाणी समोर हॉस्पिटलमध्ये मुलं होते, त्यांना खिचून सुद्धा मारण्यात आलं, ते पळून गेले। आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाला आम्ही फोन वारंवार करत असताना त्यांनी कंट्रोल रूममधून कोणाच व्यक्तींना इथे पाठवलेलंच नाही। पोलिसांच्या जो आहे 1 ते 1.5 तासानंतर पोलीस आले सगळी घटना झाल्याच्या नंतर। म्हणून प्रवीण दटके यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जी आहे ती या परिसरात केलेली आहे। आत्ता महानगरपालिकेचे कर्मचारी आले आणि यांना विचारूया की नेमकं त्यांची काय भावना आहे। तुम्ही काल कुठे होते हे जेव्हा घडलं तेव्हा काकू? आम्ही आतमध्ये होतो। काय किती लोक आले होते? खूप लोक 1000-1200 असतील। भीती वाटत होती? खूप भीती वाटली। आम्ही सगळे भिवून राहिलो ना एकदम। आग लावली गाडीला, आमची ऑटो होती तर काच फोड़ले, दगड़ी मार रहे थे। तलवारें थी उनके हाथ में, चक्कू थी, बहुत चिल्ला रहे थे जोर जोर से, पत्थर है, बोले कैमरे बंद करो, कैमरे ऑन नहीं करना करके से वगैरह सब अंदर जाओ। और बहुत जोर जोर से पत्थर, इतने बड़े बड़े पत्थर फेंके कि ऊपर तक के आए। हम लोग 2nd फ्लोर पे थे, पीछे है हमारी बिल्डिंग। शटर तोड़ने का प्रयास भी किया? हाँ, जोर जोर से तोड़ रहे थे। बहुत बेकार कंडीशन थी। कल हम 4 बजे तक के जगह है, सोए ही नहीं है हम लोग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।